महाराष्ट्राचा आवाज, आपल्या हक्काचा. नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी. भाजपाच्या युवा नेत्यांसह त्यांच्या चुलत भावाची कार्यालयाबाहेरच निगृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावातील कार्यालयाबाहेर घडली आहे. या प्रकरणी भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात 4 ते 5 हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केलाय. प्रफुल्ल तांगडी आणि तेजस तांगडी अशी हत्या झालेल्या युवकांची नावं असून मृतक प्रफुल्ल हे भाजप युवा मोर्चा ठाणे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. सोमवारी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास घरी जाण्यासाठी निघाले असतानाच 4 ते 5 हल्लेखोरांनी दोघांवर सपासप धारदार शस्त्राने अनेक वार केले. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झालाय. या घटनेची माहिती भिवंडी तालुका ग्रामीण पोलीस पथकाला मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत दोघांचे मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी भिवंडी शहरातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रवाना केला. दरम्यान ठाणे गुन्हे ग्रामीण पोलीस पथकांसह स्थानिक तालुका पोलीस पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपास करून आरोपीची ओळख पटवून त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती दिली आहे. खळबळजनक बाब म्हणजे 1 वर्षापूर्वी भाजपाचे युवा जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी यांच्यावर हल्ला झाला होता. तर दुसरीकडे मृतक प्रफुल्ल यांचा रिअल इस्टेटचा व्यवसाय होता. याच व्यावसायिक वादातून हे दुहेरी हत्याकांड घडल्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र आरोपी अटक केल्यानंतरच दुहेरी हत्येचे खरे कारण समोर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है. THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं. सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े. उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे. हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए. THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है. बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.